वेलकम स्टुडंट्स. आज आपण शिकणार आहोत रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. ह्युमन बीइंग्समध्ये रिप्रोडक्शन आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी यामध्ये काय रिलेशन आहे त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. असे अनेक कपल्स आहेत की त्यांना वेगवेगळ्या कारणांमुळं अपत्य होत नाहीत. आपल्या भारतामध्ये अपत्य होत नाहीत याबाबत फक्त महिलांनाच प्रत्येक वेळेस जबाबदार धरलं जातं, परंतु अपत्य न होणं या कारणासाठी पुरुषसुद्धा अनेक वेळा जबाबदार असतात. तर त्यामध्ये पहिल्यांदा रिझन्स इन केस ऑफ फिमेल्स. महिलांमध्ये अपत्य न होण्यामागं काय रिझन्स आहेत त्यातलं पहिलं आहे इरेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल. यापूर्वी आधीच्या भागामध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकलचा डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. तर काही महिलांमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल जर इरेग्युलर असेल तर अशा महिलांमध्ये अपत्यप्राप्तीसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. दुसरं रिझन आहे डिफिकल्टीज इन ओसाइट प्रोडक्शन. आपल्याला माहिती आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास करताना आपण बघितलं आहे ओव्हरीमध्ये ओसाइट्स किंवा एग सेल्स किंवा फिमेल गॅमेट्स तयार होत असतात. तर हे ओसाइट्स प्रोडक्शन ओव्हरीजमध्ये होत असताना त्यामध्ये काही डिफिकल्टीज निर्माण होतात. तर हे देखील अपत्य न होण्यामागचं एक कारण असू शकतं. त्यानंतर थर्ड आहे ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टमध्ये काही अडथळे असू शकतात आणि त्यामुळं देखील अपत्य होऊ शकत. काय रिझन्स सांगितले वुमेनमध्ये? इरेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इरेग्युलॅरिटी असेल तर. दुसरं रिझन काय सांगितलं डिफिकल्टीज इन ओसाइट प्रोडक्शन. तर इथं फिगरमध्ये आपल्याला दिसतंय की या ओव्हरीमध्ये म्हणजेच इथं ओसाइट्स तयार होत असतात. तर काही महिलांमध्ये या ओव्हरीमध्ये ओसाइट्स प्रोडक्शन होत नाही, त्यामुळे त्यांना अपत्यप्राप्ती होत नाही. त्यानंतर पुढचं रिझन आपण बघितलं ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट. म्हणजे काय तर ओव्हरीमध्ये ओसाइट्स किंवा एग सेल किंवा फिमेल गॅमेट्स तयार होतात आणि हे ओसाइट्स या ओव्हिडक्टमधून युटेरसमध्ये येतात. हे येत असताना या ओव्हिडक्टमध्ये जर काही अडथळे निर्माण झाले तर हे ओसाइट्स युटेरसपर्यंत जाऊ शकत नाहीत. म्हणून त्यांनी पुढचं रिझन काय लिहिलं आहे ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट. आणि पुढचं रिझन आहे डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन. म्हणजे काय तर जेव्हा मेलकडून स्पर्म एंटर होतो तेव्हा त्या स्पर्मचं ओव्हरीमध्ये तयार झालेला ओसाइट ओव्हिडक्टमधून युटेरसमध्ये येतो आणि स्पर्म आणि ओसाइट यांचं फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार होतो आणि हा झायगोट युटेरसमध्ये इम्प्लांट होतो. तर काही महिलांच्या बाबतीमध्ये हे इम्प्लांटेशनमध्ये काही अडथळे निर्माण होतात. झायगोटचं इम्प्लांटेशन होण्यामध्ये काही अडथळे निर्माण होतात युटेरसमध्ये. तर अशा प्रकारे स्त्रियांमध्ये अपत्यप्राप्तीसाठी होत असलेले हे काही रिझन्स आहेत. ठीक आहे. पुढे इन केस ऑफ मेल्स. पुरुषांमध्ये देखील काही रिझन्स आहेत की त्यामुळे त्यांना अपत्यप्राप्ती होत नाही. त्यातलं पहिलं आहे ॲब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन द सीमेन. आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये अभ्यास केला की टेस्टीजमध्ये स्पर्म्स तयार होतात आणि हे स्पर्म्स त्या डक्टमधून पुढे जातात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिक्रिशन्स मिसळतात आणि त्यालाच पुढे आपण म्हणतो सीमेन. तर काही पुरुषांमध्ये जे सीमेन आहे त्यामध्ये स्पर्म्सचा अभाव असतो, ॲब्सेन्सी असते, त्यामुळं त्यांना अपत्यप्राप्ती होत नाही. पुढचं रिझन आहे स्लो मोमेंट ऑफ स्पर्म्स.
म्हणजे काही पुरुषांमध्ये स्पर्मची मोमेंट स्लो असते, हे एक सेकंड रिझन आहे. आणि थर्ड रिझन आहे ॲनॉमलीज इन द स्पर्म्स, म्हणजे स्पर्ममध्ये काही डिफिकल्टीज निर्माण होतात. आता उदाहरणार्थ आपण बघूया, स्पर्म जो आहे त्याचा शेप साधारणपणे असा शेप असतो. पुढं एक टोक असतं आणि पाठीमागे अशी वाकडी त्याला शेपटी असल्यासारखा भाग असतो. तर काही पुरुषांच्या स्पर्ममध्ये काही ॲनॉमलीज असतात, म्हणजे काही डिफिकल्टीज असतात, काही दोष असतात. काय दोष असतात? तर ह्या स्पर्मचा शेपटीकडील भाग हा कट झालेला असतो, किंवा या स्पर्मचा डोक्याकडील भाग जो आहे तो हा इकडचा भाग कट झालेला असतो. म्हणजे त्या स्पर्ममध्ये काही अशा प्रकारे ॲनॉमलीज असतात, त्यामुळे त्यांना अपत्यप्राप्ती होत नाही. ठीक आहे. टेक्स्टबुकमध्ये बघूया आपण, मेनी कपल्स कॅन नॉट हॅव चिल्ड्रेन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. इन केस ऑफ वुमेन, इरेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल, difficulties in oocyte production, obstacles in the oviduct, difficulties in implantation in uterus, and many other reasons are responsible for this. पुरुषांमध्ये absence of sperms in the semen, slow movement of sperms, anomalies in the sperms, these are the reasons in case of males. तर हे पुरुषांमध्ये असलेले रिझन्स आहेत. बट नाव विथ द हेल्प ऑफ ॲडव्हान्स्ड मेडिकल टेक्नॉलॉजी, अलीकडच्या काळामध्ये मेडिकल सायन्समध्ये क्रांती झालेली आहे, नवनवीन संशोधन झालेलं आहे. आणि या संशोधनाच्या साहाय्याने असे जे चाइल्डलेस कपल्स आहेत तर त्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकते. बट नाव विथ द हेल्प ऑफ advanced medical techniques like IVF, surrogacy, sperm bank, the childless couples can have child. जे चाइल्डलेस कपल्स आहेत त्यांना या टेक्निक्सच्या मदतीने अपत्यप्राप्ती होऊ शकते. तर तो भाग आता आपण बघूया. रिप्रोडक्शनच्या संदर्भातले जे वेगवेगळे टेक्निक्स आहेत त्यातलं पहिलं टेक्निक आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन यालाच आपण म्हणू शकतो टेस्ट ट्यूब बेबी. इन विट्रो फर्टिलायझेशन, IVF टेक्नॉलॉजी, यालाच दुसरं नाव काय आहे? टेस्ट ट्यूब बेबी. तर हे जे टेक्निक आहे हे टेक्निक कोणत्या पेरेंट्सच्या बाबतीमध्ये वापरलं जातं? तर इथं लिहिलं आहे, इन केस ऑफ चाइल्डलेस कपल्स हू हॅव प्रॉब्लेम्स लाईक लेस स्पर्म काउंट अँड ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट. म्हणजे असे मेल पॅरेंट आहेत की त्यांच्यामध्ये स्पर्मची संख्या कमी आहे. असे मेल पॅरेंट्स की ज्यांच्यामध्ये स्पर्मची संख्या कमी आहे. आणि पुढे असे फिमेल पेरेंट की त्यांच्या ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल्स आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये हे टेक्निक वापरलं जातं. आता ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल्स आहेत म्हणजे नेमकं काय? ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट म्हणजे काय? तर या अशा प्रकारच्या महिलांमध्ये वजायनामधून स्पर्म आतमध्ये एंटर होतो. स्पर्म हा एंटर होतो, परंतु ओव्हरीमध्ये तयार झालेले जे ओसाइट्स आहेत ते ओसाइट्स या ओव्हिडक्टमधून युटेरसपर्यंत येऊ शकत नाहीत, कारण त्यांना ओव्हिडक्टमध्ये इथं काय आहे? ऑब्स्टॅकल आहे. लक्षात येते तुमच्या? असे फिमेल पॅरेंट की त्यांच्या ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर
ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट. असे फिमेल पेरेंट की ज्यांच्या ओव्हिडक्टमध्ये ऑब्स्टॅकल्स आहेत की ज्यामुळं ओसाइट्स हे युटेरसपर्यंत येऊ शकत नाहीत. आणि असे मेल पेरेंट की ज्यांच्यामध्ये स्पर्म काउंट कमी आहे. तर अशा केसेसमध्ये काय केलं जातं, तर मेल पेरेंटकडून स्पर्म्स कलेक्ट केले जातात आणि फिमेल पेरेंटकडून ओसाइट्स कलेक्ट केले जातात आणि हे स्पर्म्स आणि ओसाइट्स एका टेस्ट ट्यूबमध्ये त्याचं फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये एम्ब्रिओ तयार होतो. स्पर्म आणि ओसाइट्स यांचं युनाईट होऊन झायगोट तयार होतो. झायगोटची डेव्हलपमेंट होऊन एम्ब्रिओ तयार होतो. कुठं? त्यांच्या शरीराबाहेर टेस्ट ट्यूबमध्ये. आणि हा एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर टेस्ट ट्यूबमध्ये तयार झाल्यानंतर हा एम्ब्रिओ पुन्हा काय केलं जातं, तर हा एम्ब्रिओ त्या फिमेलच्या म्हणजे त्या दोन पॅरेंटपैकी जी फिमेल पॅरेंट आहे त्या फिमेल पॅरेंटच्या युटेरसमध्ये हा एम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो. कारण इथं ह्या फिमेल पॅरेंटमध्ये प्रॉब्लेम कशात आहे, तर ओसाइट ओव्हरीमधून या ओव्हिडक्टमधून युटेरसमध्ये जाऊ शकत नाही. प्रॉब्लेम इथं आहे, ओव्हिडक्टमध्ये प्रॉब्लेम आहे. तर हे जे युटेरस आहे, युटेरसमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. त्यामुळं या अशा केसेसमध्ये काय केलं जातं, तो टेस्ट ट्यूबमध्ये तयार झालेला एम्ब्रिओ युटेरसमध्ये योग्य वेळी म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण बघितलं मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काही जे दिवस आहेत की त्या दिवसांमध्ये तो इम्प्लांटेशनसाठी योग्य असतो वगैरे वगैरे. तर तिथं युटेरसमध्ये योग्य वेळी ॲप्रोप्रिएट टाईमला तो एम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो. युटेरस अगदी व्यवस्थित आहे, त्यामुळं त्या युटेरसमध्ये त्या एम्ब्रिओची पूर्ण क्षमतेने व्यवस्थित वाढ होते आणि त्याच्यापासून पुढे त्या एम्ब्रिओची व्यवस्थितपणे वाढ होऊ शकते आणि त्यांना अपत्य होऊ शकतं. इथं पुस्तकामध्ये व्यवस्थित ही माहिती दिलेली आहे, आपण बघूया. IVF म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी ही जी टेक्निक आहे याची माहिती किंवा फिगरमध्येही दिलेलं आहे, ते आपण बघूया. इन दिस technique fertilization is brought about in test tube and the embryo formed is implanted in uterus of woman at appropriate time. IVF technique is used for having the child in case of those childless couples who have problems like less sperm count and obstacles in oviduct. या फिगरमध्ये आपल्याला दिसतं मायक्रोपिपेट म्हणजे मायक्रोपिपेटमधून या ओहममध्ये, इथं ओहम दिलं आहे, या ओहम म्हणजेच ओसाइट जवळ मायक्रोपिपेटमधनं स्पर्म्स सोडले जातात, एकत्र केले जातात. स्पर्म बीइंग इंट्रोड्यूस्ड थ्रू मायक्रोनिडल. हे मायक्रोनिडल आहे, या मायक्रोनिडलमधून स्पर्म्स काय केले जातात, ओहममध्ये इंट्रोड्यूस केले जातात टेस्ट ट्यूबमध्ये. आणि मग तिथं ते युनाईट होऊन स्पर्म आणि एग सेल युनाईट होऊन त्याच्यापासून झायगोट तयार होतो आणि झायगोटची ग्रोथ होऊन एम्ब्रिओ तयार होतो. ठीक आहे. ह्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे सरोगेसी. सेकंड मॉडर्न टेक्निक आहे सरोगेसी. यामध्ये काय केलं जातं, तर मेल पेरेंट आणि फिमेल पेरेंट या दोघांपैकी जो फिमेल पेरेंट आहे म्हणजेच स्त्री आहे, त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये म्हणजेच युटेरसमध्ये एम्ब्रिओ इम्प्लांटेशन होण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. परंतु जो मेल पेरेंट आहे म्हणजेच मॅन आहे त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही. अशा केसेसमध्ये जे टेक्निक वापरलं जातं त्याला म्हणायचं आहे सरोगेसी.
म्हणजे काय, सम वुमेन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन युटेरस. काही वुमनमध्ये युटेरसमध्ये एम्ब्रिओ इम्प्लांटेशनसाठी काही अडथळे निर्माण होतात. तर अशा केसेसमध्ये या टेक्निकचा उपयोग केला जातो. काय केलं जातं यामध्ये, उदाहरणार्थ हा मेल पेरेंट आहे आणि इकडे फिमेल पेरेंट आहे. मेल पेरेंटकडून स्पर्म्स कलेक्ट केले जातात आणि फिमेल पेरेंटकडून ओसाइट्स कलेक्ट केले जातात. आणि हे स्पर्म्स आणि ओसाइट्स त्यांच्या शरीराबाहेर म्हणजेच टेस्ट ट्यूबमध्ये युनाईट केले जातात आणि टेस्ट ट्यूबमध्ये मागाच्यासारखं झायगोट तयार होतो आणि झायगोटची ग्रोथ होऊन त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार होतो. आणि हा एम्ब्रिओ ह्याच्यापासून तयार काय झाला, झायगोट. झायगोटची ग्रोथ होऊन तयार झालेला एम्ब्रिओ, तो एम्ब्रिओ या फिमेल पॅरेंटच्या युटेरसमध्ये इम्प्लांट न करता तो दुसऱ्या महिलेच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो. म्हणजे हे जे दोन पती पत्नी आहेत तर यांच्यापैकी या पत्नीच्या युटेरसमध्ये इम्प्लांट करण्याच्या ऐवजी एखादी तिसरी महिला, म्हणजे हे पती पत्नी सोडून दुसरी महिला, त्या महिलेच्या युटेरसमध्ये हा एम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो आणि त्या युटेरसमध्ये त्या एम्ब्रिओची ग्रोथ होते. हे अशा प्रकारचं हे जे टेक्निक आहे याला काय म्हणायचं आहे, सरोगेसी. इथं आपल्याला दिसतं आहे, सम वुमेन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन युटेरस. सच वुमेन कॅन टेक the help of modern remedial technique called as surrogacy. In this technique, oocyte is collected from the ovary of woman having problem in implantation in uterus. That oocyte is fertilized in test tube with the help of sperm collected from her husband. The embryo formed from such fertilization is implanted in the uterus of some other woman having normal uterus. म्हणजे हे पती पत्नी सोडून एका तिसऱ्या महिलेच्या युटेरसमध्ये हा एम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो. सच वुमन इन विच द एम्ब्रिओज इम्प्लांटेड इज कॉल्ड ॲज सरोगेट मदर. अशी जी तिसरी महिला आहे की हे दोघं सोडून जी दुसरी महिला आहे त्या महिलेच्या युटेरसमध्ये एम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो, त्या महिलेला काय म्हणायचं आहे, सरोगेट मदर. इथं चित्रामध्ये आपण बघू शकतो तर इथं हे कपल आहे, हा मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट, मेल पॅरेंट फिमेल पॅरेंट पती पत्नी आहेत. परंतु हे जे फिमेल पॅरेंट आहे या फिमेल पॅरेंटच्या युटेरसमध्ये एम्ब्रिओ इम्प्लांटेशनसाठी काही प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळं काय केलं आहे, या मेलकडून स्पर्म्स कलेक्ट केले जातात हजबंडकडून आणि वाईफकडून ओसाइट कलेक्ट केले जातात. ते टेस्ट ट्यूबमध्ये युनाईट केले जातात. तिथं झायगोट तयार होतो आणि त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार होतो टेस्ट ट्यूबमध्ये. आणि टेस्ट ट्यूबमध्ये तयार झालेला एम्ब्रिओ या वुमनच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो. कारण या महिलेचं जे युटेरस आहे त्या युटेरसमध्ये एम्ब्रिओ इम्प्लांटेशनमध्ये प्रॉब्लेम आहे. परंतु ही जी महिला आहे ही नॉर्मल वुमन आहे, हिचं युटेरस जे आहे ते व्यवस्थित आहे. त्यामुळं यामध्ये काही दोष नसल्यामुळं अशा प्रकारे सरोगेट मदरच्या युटेरसमध्ये तो एम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो आणि या टेक्निकला म्हणायचं आहे सरोगेसी. ठीक आहे. नेक्स्ट टेक्निक आहे स्पर्म बँक और सीमेन बँक. स्पर्म बँक और सीमेन बँक या टेक्निकमध्ये काय केलं जातं तर आपल्याला माहिती आहे ब्लड बँक्स असतात. तर त्या ब्लड बँकप्रमाणेच काही स्पर्म बँक
किंवा सिमेन बँक असतं की त्यामध्ये काही सिमेन डोनर किंवा स्पर्म डोनर असतात. तर ते डोनर काय करतात, त्या स्पर्म बँकमध्ये जाऊन आपल्या इच्छेनुसार स्पर्म डोनेट करतात आणि ब्लड बँकप्रमाणे हे डोनेट केलेले स्पर्म्स एका विशिष्ट कंडिशनमध्ये, लॅबोरेटरीसारख्या विशिष्ट कंडिशनमध्ये त्या बँकमध्ये स्टोअर करून ठेवलेले असतात. आता हे जे टेक्निक आहे, हे टेक्निक कोणत्या कपलमध्ये वापरायचं, तर असे कपल्स की ज्या कपल्समधील मेलमध्ये जे सीमेन आहे त्या सीमेनमध्ये स्पर्मचा काउंट कमी आहे. म्हणजे अशा पुरुषांमध्ये की ज्या पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या कमी आहे, तर अशा कपलमध्ये या टेक्निकचा उपयोग केला जातो. काय केलं जातं यामध्ये, तर हे जे सीमेन बँक आहे त्यामधून स्पर्म्स कलेक्ट केले जातात या सीमेन बँकमधून आणि ती जी वुमन आहे त्या वुमनमधून ओसाईट कलेक्ट केले जातं. तर हे स्पर्म्स आणि ओसाईट यांचं युनाईट करून म्हणजेच फर्टिलायझेशन करून एम्ब्रिओ तयार केला जातो. तर हा एम्ब्रिओ पहिलं जे टेक्निक आहे IVF टेक्निक म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, पहिलं टेक्निक त्यात आपण बघितलं होतं टेस्ट ट्यूब बेबी. तर त्याप्रमाणे हे स्पर्म बँकमधून कलेक्ट केलेले स्पर्म्स आणि त्या कपलमधल्या फिमेल पॅरेंटकडून कलेक्ट केलेले ओसाईट टेस्ट ट्यूबमध्ये युनाईट केले जातात आणि त्याच्यापासून झायगोट तयार होतो आणि हा झायगोट टेस्ट ट्यूबमध्ये ग्रो केला जातो आणि त्या झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होतो आणि एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर हा एम्ब्रिओ पुन्हा त्या दोन पॅरेंटपैकी, मेल आणि फिमेल पॅरेंटपैकी जी फिमेल पॅरेंट आहे त्या फिमेल पॅरेंटच्या युटेरसमध्ये इम्प्लांट केला जातो आणि त्या कपलमधल्या फिमेल पॅरेंटच्या युटेरसमध्ये हा एम्ब्रिओ इम्प्लांट केल्यानंतर त्याची व्यवस्थितपणे वाढ होते आणि त्यांना त्या कपलला अपत्यप्राप्ती होते. यामध्ये एक गोष्ट अशी आहे की हे जे स्पर्म कलेक्ट केलेले आहेत, हे स्पर्म कुठून कलेक्ट केलेले आहेत, स्पर्म बँकमधून. मग ते कोणत्या व्यक्तीचे आहेत, हे भारतीय कायद्यानुसार ह्या स्पर्म बँकमधले स्पर्म्स कोणत्या व्यक्तीचे आहेत, त्या व्यक्तीचं नाव काय, हे त्या कायद्यानुसार उघड केलं जात नाही, म्हणजे ते सांगितलं जात नाही. तर अशा प्रकारे हे लास्ट टेक्निक आपण बघितलं, स्पर्म बँक किंवा सीमेन बँक. तर ह्यात बघूया आपण, देर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन स्पर्म प्रोडक्शन ॲज मेन्शनड अबाव in case of many men so as to have the children. In case of such couples, new concept of sperm bank has been introduced. This concept is similar to blood bank. Semen ejaculated by desired men is collected after through physical and medical checkup and stored in the sperm bank. म्हणजे जो डिझायर्ड स्पर्म डोनर आहे त्या डोनरचे जे स्पर्म्स आहेत त्या डोनरचं फिजिकल चेकअप केलं जातं, मेडिकल चेकअप केलं जातं आणि त्यानंतर त्याचे स्पर्म्स घेतले जातात, कलेक्ट केले जातात. त्यानंतर ह्याच्या पुढच्या पेजवर आणखी थोडीशी माहिती दिलेली आहे त्याची. As per the wish of needful couple, oocyte of woman of concerned couple is fertilized by IVF technique using semen from sperm bank. म्हणजे हे स्पर्म आणि ओसाईटचं फर्टिलायझेशन जे आहे
ते IVF टेक्निकचा उपयोग करून टेस्ट ट्यूबमध्ये केलं जातं. रिझल्टंट एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सेम वुमन. म्हणजे ते जे कपल आहे त्या कपलपैकी जे फिमेल पॅरेंट आहे त्या फिमेल पॅरेंटच्या युटेरसमध्ये हा एम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो. नेम ऑफ द सिमेन डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ॲज पर द लॉ. कायद्यानुसार तो जो सिमेन डोनर आहे त्याचं नाव गुप्त ठेवलं जातं. ठीक आहे. अशा प्रकारे मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि रिप्रोडक्शन यामधल्या 3 टेक्निक्सचा आपण अभ्यास केला. याच्या पुढे आपल्याला शिकायचा आहे ट्विन्स. तर हा जो भाग आहे तो आपण पुढच्या पिरियडला शिकूया. ओके.